नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ आणि पंचगव्य चिकित्सक विकी बागल. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आज सुद्धा एका औषधिक वनस्पतीची गुणधर्म पाहणार आहोत. ती औषधिक वनस्पती म्हणजे घाणेरी. मित्रांनो, घाणेरी ही बहुउपयोगी औषधिक वनस्पती आहे. घाणेरी ही खरं अमेरिकेतून सुशोभीकरणासाठी आपल्या इंडियामध्ये आणली गेलेली होती, पण आज बऱ्याच ठिकाणी कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला घाणेरी मोठ्या प्रमाणात आढळून येते. कारण घाणेरी ही एक अशी वनस्पती आहे, तिचा आपल्याला डोकेदुखीचे प्रॉब्लेम असतील, मूळव्याधाचे प्रॉब्लेम असतील, तसेच पोटातील कृमी असेल, आतड्याचे विकार असतील, अशा अनेक आजारांवर चांगल्या प्रकारचं काम घाणेरी करत असते. तर मित्रांनो, घाणेरीची जी फुलं असतात, तर ह्या फुलांचा जर आपण नुसता सुगंध जरी घेतला तरी आपल्या ॲलर्जीसारखे आजार क्लिअर होतात. घाणेरीची जी पानं आहेत, ही घाणेरीची 6 पानं मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्याचा रस करून सकाळ संध्याकाळ जर याचा रस सेवन केला तर मूळव्याधासारखे आजार, भयानक आजार असे आपले क्लिअर होतात. त्याचबरोबर घाणेरीला असे फळं येतात, छोटी छोटीशी अशी फळं, छोटी छोटीशी घाणेरीला येतात. ही फळं जर चावून खाल्ली किंवा रस करून जर याचं आपण सेवन केलं तर पोटातली कृमी असेल, आतड्याचे विकार असेल, हे सर्व क्लिअर होण्यास चांगला फरक पडतो याने. तर मित्रांनो, ह्याला लँटाना कॅमेरा नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर टणटणी नावानं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये तिची ओळख आहे. माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि औषधिक वनस्पती तुम्हाला कशाप्रकारे वाटल्या आणि ह्याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला कितपत फायदा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा.